नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे जालना येथील। 75 वर्षाचे गृहस्थ कपड्यांचे व्यापारी होते। ते रात्री 8 वाजता लॉजवर आले आणि 9 वाजता त्यांचा मृतदेह कसा आढळून आला, अचानक त्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं असेल, त्यांच्या हृदयावर परिणाम तर झाला नसेल। ज्या लॉजवर ते थांबले होते रस्त्यावर फटाक्यांचा आवाज येत होता। सुतळी बॉम्बच्या आवाजानेही मृत्यूविकाराचा झटका येऊ शकतो। उच्च रक्तदाब आणि तणाव होऊ शकते। वय वर्ष 75 असलेल्या गृहस्थाने दिवसभर कपड्यांची खरेदी केली। रात्रीच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी लॉजवर आले होते। सर्वत्र दिवाळीचा सण साजरा करत होते। फटाक्यांचा आवाज सर्वत्र धूमधडाक्यात होता। याच धूमधडाक्याच्या आवाजात रात्री जालन्यात रात्रीच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली। रात्री 9 वाजता शिवनेरी लॉजवर 75 वर्षाचे व्यापारी यांचा मृतदेह आढळून आला। ते कपड्यांचे व्यापारी होते। ते नेहमीच लातूरवरून कपड्यांचा माल घेण्यासाठी येत होते। दिवाळीच्या निमित्ताने जास्त प्रमाणात कपड्यांची विक्री झाल्यामुळे दुकानातील माल पूर्णपणे संपलेला होता। त्यामुळे ते लातूरवरून जालन्याला गेले आणि सदर बाजार येथून कपड्यांचा माल घेतला। घेतलेला माल दुसऱ्या दिवशी लातूर येथे घेऊन जायचा होता। त्यामुळे त्यांनी दिवाळीची रात्र लॉजवर काढण्याचे ठरविले। संध्याकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान जालन्यात बस स्थानक परिसरात असलेल्या शिवनेरी लॉजवर आले आणि पुढे एका तासातच रात्री 9 वाजता त्यांचा मृतदेह आढळला। विश्वनाथ भानुदास सुरळे असे या गृहस्थाचे नाव आहे। त्यांचे वय 75 वर्षाचे आणि ते लातूर येथे राहणारे होते। मात्र त्यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही। जालना पोलीस अधिक तपास घेत आहे। दिवाळीच्या सणाच्या वेळी त्यांच्या घराच्या परिवारावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे। यावेळी त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये आधार कार्ड आढळून आले। मृतदेहाचा पोलिसांनी बारकाईने पंचनामा केला। या व्यापाऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची पाहणी पोलीस विभागाच्या टीमने केली आणि रुग्णवाहिका बोलावून व्यापाऱ्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। त्या ठिकाणी त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यांच्या परिवाराला त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती देण्यात आली। ऐन दिवाळीच्या सणाला अशी दुःखद घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।